हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो आणि गृहिणींनो. परत एक तुमच्यासाठी मी छानसा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर आज आपण नवीन आणि युनिक बुगडी बघणार आहोत. तर मी बुगडी याच्या अगोदर पण एक बनवली आहे आणि नंतर तुमच्यासाठी म्हटलं चला लाईव्ह दाखवूया. तर आता लाईव्ह बनवायची आहे. तर मग चला, तुम्हाला मी बुगडी दाखवलीच आहे कशा प्रकारे बनवलेली मी, पण तुम्हाला दुसरी बुगडी बनवून दाखवते. चला मग आता त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य: कात्री, लाल कलरच्या मणी, 0.3 गिअरची तार, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. आता मी 0.3 गिअरची तार कात्रीने कट करून घेतली आणि जो आपल्याला बुगडी बनवायची आहे तर ती जाड तार पण घेतलेली आहे आणि तिला गोल करून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला मोती विणायचे आहेत, एक पांढरा आणि एक हिरवा. तर पहा मी कशा प्रकारे तार गोल करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण ते आपल्याला मणी दोन खाली झुमके टाईप लावायचे आहेत ना, तर मग त्यासाठी आता मी दोन छोटे छोटे तार कट करून घेते. तर मी दोन तारी कट करून घेतलेल्या आहेत. नंतर मी हिरवा मणी त्या तारीमध्ये घातला आणि नंतर परत एक गोल्डन कलरचा मणी त्याच्यामध्ये घातला, एक हिरवा आणि गोल्डन कलरचा. नंतर ते दोन्ही घातल्यानंतर आपल्याला ते गुंफून घ्यायचे. गुंफून झालेले आहेत. त्याला आता गोल गोल करून घेते, कात्रीमध्ये घालायचं आणि त्याला पॅक करून घ्यायचं गोल करून. तर मग मी त्या हिरवा आणि सोनेरी मणी पॅक करून घेतला बघा अशा प्रकारे. आता नंतर आपल्याकडं राहिलेला अजून एक पांढरा आणि सोनेरी, तो पण अशाच प्रकारे गुंफून घ्यायचा आपल्याला बघा. मी तो पण घातलेला आहे त्या तारेमध्ये. आता कात्रीने पॅक करून घेते आणि त्याला गुंफून घेते. आता आपले दोन्ही पण मोती गुंफून झालेले आहेत. पहा नंतर आता मोठी 0.3 गिअरच्या तारीमध्ये सोनेरी आणि पांढरी मोती पण दोन्ही साईडने 3-3 लागतात आपल्याला. तर मग त्यासाठी ते पण मोती विणून घ्यायचे. तर मी एक मोती घातलेला आहे पांढऱ्या कलरचा आणि तो एका कोपऱ्यात घेते. म्हणजे आपल्याला 3-3 दोन साईडनी घ्यायचे आहेत. तर एका साईडनी 3 आणि एका साईडनी 3. तर सगळ्यात अगोदर दोन्ही साईडचे मणी गुंफून घेते तारीमध्ये. तुम्हाला जर बनवायला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. असं तुम्हाला जर मोरपंख, नथ किंवा मंगळसूत्र, बुगडी असं युनिक नवीन काही जर बनवायचं असेल तर नक्कीच कमेंट करा, तुम्हाला मी शिकवल. सध्या खूप ट्रेंडला आहे हँडमेड ज्वेलरी. आता माझे 3 मणी झाले तर पूर्ण गाठून, त्याच्यामध्ये अजून 3 बाकी आहेत.
त्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याला पॅक करून घ्यायचं व्यवस्थित मण्याला. तर ढिल्ले नाही राहिले पाहिजे. ढिल्ले जर राहिले तर मग ते व्यवस्थित बनत नाही. नंतर आपण जो बनवतो जे बनवतो तुम्ही हार कानातले म्हणा किंवा नथ वगैरे, तर मग ते व्यवस्थित बनवत नाही. ते मणी गुंफताना एकदम असं पॅक गुंफायचे, ओढून घ्यायची तार. म्हणजे ते मणी घातल्यानंतर तार ओढून घ्यायची. तार ओढल्यानंतर ते मणी पॅक बसतात. थोडासा मी मध्ये गॅप घेतला आहे त्या मण्यामध्ये, कारण की आपल्या दोन्ही साईडनी घालायचे आहेत ना, त्यामुळे इकडल्या साईडनी 3 घालायचे, तिकडल्या साईड 3 घालण्यासाठी 3 मणी घातले आणि थोडासा अंतर घेतलं त्याच्यामध्ये. परत 3 घालायला सुरुवात केली. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण मग तुम्हाला जे मी स्वतः बनवलं आहे ते सर्व डिटेलमध्ये लाईव्ह दाखवलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच मी जेवढा व्हिडिओ बनवला आहे तो सर्व पहा आणि तुम्हाला नक्कीच बुगडी मी जशी बनवली तशी बनवता येईल. आता आपले 6 मणी झाले तर होऊन. पहा अशा पद्धतीनं मी 6 मणी होऊन घेतली. तर आता आपण ते जी बुगडी तार होती मोठी जाड घातलेली त्याच्यामध्ये आता हे मी सोनेरी आणि पांढरे आणि हिरवे मणी जे अगोदर मी गाठून घेतले का ते त्याच्यामध्ये टाकून घेते. आणि नंतर परत ते खाली गोल केलं का त्याला परत फिट करून घ्यायचं. ते बघा मी अशा पद्धतीने फिट करून घेतलं, जेणेकरून ते मणी त्यातले खाली पडू नये म्हणून. बघा नंतर आता आपला मोठा लाल कलरचा मणी त्याच्यामध्ये टाकून घेऊ तारीमध्ये. हे बघा अशा पद्धतीने टाकून घेतला मी. नंतर आपण ते दोन्ही साईडने लावण्यासाठी 3 मणी घेतले होते गाठून, ते त्याच्यामध्ये आता गुंफायचे. तर तारीमध्येच गुंफायचे. तारीमध्ये कोणत्या साईडने 3 गाठून घ्यायचे, व्यवस्थित पॅक मिळून घ्यायचे आणि तिकडल्या साईडनी दोन्ही साईडनी. आणि ते मणी घातल्यानंतर सर्व बाजूने पॅक करून घ्यायचे. त्या जी तार उरलेली असते आपण मणी विणल्यानंतर त्याच तारीने पूर्ण त्या मण्याला पॅक करून घ्यायचं दोन्ही साईडनी. तर मी व्यवस्थित पॅक करून घेतलं त्या मण्यांना दोन्ही साईडनी. जेणेकरून ते हल्ले नाही पाहिजे, तर त्याची फिनिशिंग खराब नाही झाली पाहिजे. झाले आता पॅक करून. राहिली तार आपण ती कात्रीने कापून घेणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने मी बुगडी बनवली आहे. म्हणजे एक ट्रायल म्हणून बनवली मी, सिंपल. म्हणजे जास्त जर अवघड बनवली तर तुम्हाला जर बनवायची असेल तर येणार नाही. त्यामुळे साधी सिंपल बनवून दाखवली तुमच्यासाठी. कसं असतं कोणती गोष्ट थोडंसं साधेमधून बनवली तर शिकतं माणूस. एकदम हार्डमध्ये शिकवली असते तुम्हाला दाखवली असते लाईव्ह करून तर तुम्हाला ती जमली नसती. तर त्याच्यामुळे साधीच बनवून दाखवली. आता मी राहिली तार कट करून घेतली. पहा आपली बुगडी खूप छान झालेली आहे बनवून, साधी सिंपल.
तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी घालून जाऊ शकतात. त्याला कात्रीनं राहिलेल्या साईडनी थोडीफार तार जर असेल तर पॅक करून घेते, जेणेकरून आपल्याला कानात घातल्यानंतर टोचली नाही पाहिजे. आता तुम्हाला मी दोन्ही पण आता लावून बघितलं, दोन्ही बुगड्या सेम. तर याची तार थोडीशी मोठी होती, तर म्हटलं ती कट करून घ्यावा. नंतर मग दोन्ही सोबत एके साईजमध्ये आले पाहिजेत. हे पहा, दोन्ही बुगड्या बनून झाल्या आहेत आपल्या. तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा वाटतात. आणि तुम्हाला जर आवडल्या तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ मी घेऊन येईन.